8 वर्षानंतर केलेली कारवाई ही निश्चितपणाने बेकायदेशीर आहे। तो न्यायालयीन लढा निश्चितपणाने देऊ आणि त्यातनं निश्चितपणाने सुखरूपपणे बाहेर पडू। आता पुढची भूमिका काय असणार आहे? भूमिका गुन्हा दाखल झाला असं तर न्यायालयीन प्रोसेसमध्ये जावंच लागेल। न्यायालयीन प्रोसेस बाहेर पडण्यात नाही। फक्त दुःख एवढं आहे की शासकीय रेकॉर्ड जे असतं 6 वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचं असतं। आता तर नवीन कायदा आला 3 वर्षानंतर डिस्ट्रॉय करायचा, परंतु हे 8 वर्षापूर्वीचा गुन्हा दाखल झाला। हे दुःख आहे। शासन एका बाजूला निर्णय घेते की 6 वर्षापेक्षा कुठले रेकॉर्ड ठेवले ते डिस्ट्रॉय करायचं, इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल, इतर शासकीय हे असतील, परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते दोन्ही केसेसमध्ये 8 ते 10 वर्षापूर्वीच्या ज्या केसेस आहे त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात। याचं दुःख आहे। निश्चितपणे त्यामध्ये न्यायालयावरती विश्वास आहे। न्यायालयीन बाबीमध्ये आम्ही जिंकू। सलीम गुप्ता हा बॉम्बस्फोटातला आरोपी असताना देखील त्याच्यासोबत आपण डान्स केला असा आरोप केला जातोय आणि त्यावेळेला आपल्याला कल्पना नव्हती की तो बॉम्बस्फोटातला आरोपी किंवा काय नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला ज्यावेळेला तो एक ऍक्सिडेंट आहे, बाकी नाही काही। काल तर आपण न्यायालयीन लढा लढणार असल्याचं या ठिकाणी बडगुजर यांनी सांगितलेलं आहे। सलीम गुप्ता 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटामधला आरोपी आणि त्याच्यासोबतचा एक व्हिडिओ जो आहे तो बडगुजर यांचा समोर आलेला होता आणि 8 वर्षानंतर आता ही केलेली कारवाई अयोग्य आहे असं बडगुजर यांचं म्हणणं आहे।